भगवान दत्तात्रय प्रभूंनी चौथा गुरु केला तो म्हणजे पाणी. पाणी या गुरुपासून दत्तप्रभूंनी प्रेम, परोपकार वृत्ती असे अनेक गुण धारण केले आहेत. दत्तप्रभू म्हणतात, साधकानी मुमुक्षानी पाण्यासारखं मधुर, पाण्यासारखं प्रेमी आणि पाण्यासारखं इतरांना तृप्त करत जावं. दत्तप्रभू म्हणतात की पाण्याचं आचमन केलं असता, पाण्याने स्नान केलं असता, पाण्याचं प्रोक्षण केलं असता अथवा पाण्याचं दर्शन घेतल्यावर पाणी हे इतरांना पवित्र करत जातं. या जगात संतही पाण्यासारखं आपल्या सहवासाने, आपल्या ज्ञानाने, आपल्या दृष्टिक्षेपाने इतरांना तृप्त, पवित्र करत जातात. आणि हाच अभ्यास प्रत्येक साधकाने, प्रत्येक मुमुक्षाने करायला पाहिजे. साधनारत असताना आपलं अंतर्बाह्य शुचित्व टिकवून या जगामध्ये परोपकार वृत्तीने, प्रेमवृत्तीने राहायला पाहिजेत, मार्गक्रमण करायला पाहिजेत. आपण जर हा अभ्यास केला तर आपणही संतत्वाच्या मार्गावरती मार्गक्रमण करू शकू. पाणी ज्याप्रमाणे उंचीवरनं खोलाकडे वाहतं, आपल्या मार्गात येणाऱ्या गर्विष्ठ झाडांना सोबत घेऊन जातं आणि नम्र लव्हाळ्यांचा उद्धार करत असतं, त्याला टिकवून ठेवतं. त्याचप्रमाणे संतही या जगातील गर्विष्ठ लोकांना दूर सारतात आणि ज्यांच्या अंगी नम्रता आहे त्या प्रत्येक प्रेमीजनांचा उद्धार करत असतात. म्हणून साधकांनी, मुमुक्षांनी या जगात वावरताना नम्रता हा गुण नक्कीच अंगी बाळगायला पाहिजेत. आणि ही शिकवण दत्तप्रभूंनी आपल्या चौथ्या गुरुकडून आपल्या सगळ्यांना दिली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.